नागपूरचे कलाकार त्यांच्या कल्पनेतून कॅनव्हासवर साकारलेले रंगांचे फ्युजन आणि त्यातून साकारलेल्या अनोख्या कलाकृती लोकमत चौकातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत बघता येणार आहेत। या गॅलरीत 47 रंग कलाकारांच्या आकर्षक कलाकृतींच्या फ्युजनचं सर्वस्वी कौतुक होत आहे। शांतनू रेनबो आर्ट अकादमीच्या संगीता बोरकर यांच्या माध्यमातून या सर्व कलावंतांना हे व्यासपीठ मिळाले आहे। किमान 200हून अधिक कलाकृती या प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या आहेत। यामध्ये चित्रकलेच्या विविध शैलींसह चित्रे पाहायला मिळतात। निसर्ग, व्यक्तिमत्व आणि काल्पनिक चित्रे या प्रदर्शनातून सजली आहेत। प्रदर्शनाचे उद्घाटन शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक संतोष खडसे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे संचालक शरद सूर्यवंशी, जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त मुकुल पाटील व ज्येष्ठ पत्रकार आणि शंखनाद न्यूजचे संचालक सुनील कुहीकर यांच्या हस्ते करण्यात आले। उपस्थित झालेल्या मान्यवरांनी चित्रकला प्रदर्शनातून 12 उत्कृष्ट चित्रांची निवड करून त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला। सोबतच या 47 कलावंतांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल संगीता बोरकर यांचे कौतुकही केले। कॅमेरामन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। ते त्या डायरेक्टरला कॉम्प्युटर घेऊन फक्त कन्सेप्च्युअल आणि सॉफ्टवेअर बेस शिकवतात आणि ज्यांना काय म्हणतात त्याला हाताच्या म्हणजे हँड ड्रॉइंग आणि स्किल बेस आहे, ते स्किल बेस थोडंसं आमच्याकडे जास्त आहे, BFA जास्त आहे। तर ह्या दोन माध्यमातून शिक्षणाच्या पद्धती तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं, म्हणजे अजून डीप मध्ये, कारण BDS मध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आहेत बरोबर। प्रॉडक्ट डिझायनिंग, मग दुसरं इलेक्ट्रिकल डिझायनिंग, मग त्यांचं व्हिज्युअल कम्युनिकेशन, ग्राफिक डिझायनिंग, मग असे बरेचसे सेक्शन्स आहेत। म्हणजे अजून तेवढ्या डीप मध्ये नाही, पण जी मुलं एज्युकेशनला पुढे जातील किंवा ज्यांना आपल्याला याच्यात करिअर बनवायचं आहे, त्या करिअरच्या हिशोबाने जेव्हा सर्च आउट करतील त्यावेळेला त्यांच्या इंटरेस्ट प्रमाणे ते घेऊ शकतात। BFA ला दोनच ब्रांच आहेत, एक अप्लाइड आर्ट ज्याला ऍडव्हर्टायझिंग मीडिया ज्याला कमर्शियल आर्ट म्हणतात, आणि दुसरं एक पेंटिंग, ड्रॉइंग अँड पेंटिंग। या आवाज आपण पेंटिंग बघतो। कमर्शियलाइज मध्ये तुम्हाला जे काही मार्केटमध्ये डेस्कटॉप पब्लिकेशनची कामं होतात, जे प्रिंट मेकिंगची कामं होतात, हँड टू हँड फोल्डर डिझाईन, होर्डिंग डिझाईन, पोस्टर डिझाईन, इव्हन एंदो तुम्हाला कमर्शियल जे ऍड्स असतात, टीव्ही कमर्शियल्स किंवा ऑडिओ व्हिज्युअल मधलं काम करणे बरोबर आहे एवढं। पण तेच त्या पद्धतीचं एज्युकेशन जर BDS मध्ये असेल तर स्पेसिफिकेशन एका विषयामधला तो तेवढा स्पेसिफिक पार्टच शिकतो, त्याचं स्पेशलायझेशन होतं। BFA मध्ये त्याला ओव्हरऑल दिलं जातं, त्या बेसिक त्याचं ज्ञान पासून तर त्याला त्याच्या आजच्या स्टेज पर्यंत कुठे आहे। थोडंसं कठीण आहे की 4 वर्षात एवढी वास्ट मीडिया कशी शिकवल्या जाईल। तर मी नेहमीच म्हणतो की चित्रकारिता किंवा आर्ट जो हा माध्यम आहे याला आपण इतर एज्युकेशन सारखं जस्टिफाय नाही करू शकत। इथे कधीही 2+2=4 होत नाही। सर्व सदस्यांचं हार्दिक स्वागत आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, विशेषतः कुहीकर साहेब आणि माझे मित्र बोरकरजी, ज्यांच्यामुळे मला इकडे उपस्थित राहायचा योग आला। या प्रदर्शनामध्ये मी आता चित्रांकडे बघत होतो, तर वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या काय गोष्टी, अभिव्यक्ती ज्याला आपण म्हणू, ती इकडे दिसते आहेत। आणि आता सर बोलत होते की करिअरच्या अँगलनी सरांनी तुम्हाला आता मार्गदर्शन केलं। सर फॅकल्टी मेंबर असल्यामुळे साहजिक आहे त्यांच्या बोलण्यात तो विषय यावा आणि आपल्या करिअरच्या बाबतीत काय करायला पाहिजे याबद्दलचं एक विचार सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे। माझ्या अँगलनी ही जी आपण अभिव्यक्ती करताय ही आनंद देणारी असेल। आपण करिअर म्हणून निश्चितपणे बघावं, परंतु याच्याकडे आपल्याला आनंद देणारी एखादी गोष्ट आहे असं म्हणून बघावं। नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये या सगळ्या गोष्टींचे पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना क्रेडिट्स मिळणार आहेत। म्हणजे आता आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून गणल्या जातात, पण याच्या पुढच्या काळामध्ये म्हणजे यावर्षीपासून विद्यापीठांमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा अवलंब झालेला आहे। त्याच्यामध्ये काही ठिकाणी असे विषय सगळे येतील, कॉलेजेसमध्ये येतील, त्याचे क्रेडिट्स मिळतील तुम्हाला, तुमच्या मार्कशीटमध्ये ते गुण सगळे ऍड होणार, ते क्रेडिट्स आपले ऍड होणार। त्याच्या पुढच्या काळात खास करून आता जे लहान मुलं इकडे बसलेले आहेत, शाळेत याच्यात शिकत आहेत, त्या सगळ्यांना पुढच्या 2-4 वर्षात या सगळ्यांचं गुणांकन होणार। म्हणजे आतापर्यंत कुठेतरी हॉबी आहे, लोक आपल्या घराकडे आले तर आपण दाखवायचं त्यांना की मी चित्र काढलं, आता असं होणार नाही। लोक तुमच्यापर्यंत येतील आणि या सगळ्यांचे तुम्हाला गुण मिळणार आहेत, म्हणजे मार्क्स मिळणार आहेत, त्याच्यामुळे क्रेडिट्स मिळणार आहेत। त्याच्यामुळे आपली जी कला आहे ती कुठे वाया जाणार नाही, त्या अँगलनी पण तुम्ही हे राहणार। Santanus Rainbow Art Academy, I welcome you all.
when I was invited to be present as a chief guest to this exhibition, I was quite taken aback. Being a bureaucrat working in the taxation department, it is not a daily routine for me to come to a artistically inclined function. Normally we are invited to trade meets, trade functions, where everything is just numbers, very dry. The exhibition has showcased the wonderful paintings created by young artists of Nagpur. What I found remarkable, as Suryavanshi sir has pointed out, the variety of subject themes that have been identified by the artists to portray to their paintings. ज्यांना त्याच्यात करिअर करायचं पॅशन आहे त्यांनाच मी जास्त फर्स्ट प्रेफरन्स देते. फक्त टाइमपाससाठी कोणी येत आहे किंवा मी आधीच विचारते की नाही तुम्हाला खरंच त्याच्यात काही करिअर करायचं आहे का किंवा त्यामध्ये तुम्हाला खरंच पॅशन आहे का, तेव्हा मी त्यांना ऍडमिशन देते. आणि प्रत्येक मुलांचं वर्क खूप छान आहे. आणि आतापर्यंत जे स्टुडंट्स आहेत किंवा सरांना माहिती आहे 2019 मध्ये सुद्धा आपण पहिलं आर्ट एक्झिबिशन केलं होतं, छोट्या प्रमाणावर केलं होतं, पण मुलांचं वर्क अप्रतिम आहे, मेहनती आहेत. त्याप्रमाणे मुलं मेहनत करतात, मी पण मेहनत करते. आणि खरंच जो मुलगा आणि एक आपल्या इन्स्टिट्यूशनचं असं आहे की ठीक आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, 7 वर्षाच्या पोरापासून तर त्या पहिल्या येशू ख्रिस्ताच्या फोटोपासून इथे भगवान शंकरांच्या फोटोपासून तर तिकडे कॉर्नरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोपर्यंत जी कलेची उधळण तुमच्या सगळ्या हाताने केलेली आहे, ब्रश मधून, पेन्सिल मधून, हॅट्स ऑफ टू यू. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी, तुम्हाला शिकवणाऱ्या मॅडमचं करावं कौतुक तेवढं कमी. एक पॅब्लो पिकासोचं एक छान वाक्य या ब्रोशर मध्ये आहे की एव्हरी चाइल्ड इज अन आर्टिस्ट, द प्रॉब्लेम इज हाऊ टू रिमेन अन आर्टिस्ट वन्स यू ग्रो. माणसं कलावंतच असतात. जन्माला येणारा प्रत्येक माणूस कुठली ना कुठली कला घेऊन जन्माला येतो. आयुष्याच्या दगडग्यात फक्त ती कला कुठे ना कुठे बाजूला राहते आणि माणूस जगण्याच्या धडपडीत गुंतला जातो. मी इथे बसलेल्या पालकांना एकच विनंती करेन की तुमच्या मुलांना पाहिजे तसं जगू द्या. त्यांच्यात जी कला असेल तिचा विकास होऊ द्या. पैसे कमवण्यासाठी खूप मार्ग आहेत. म्हणजे मी पत्रकारिता करतो तरी मला अनेक जण प्रश्न विचारायचे की पत्रकारितेचं ठीक आहे, पोटा पाण्यासाठी काय करतो. म्हणजे हा प्रश्न जो आहे पोटा पाण्यासाठी जगण्याचा जो प्रश्न आहे, मला असं वाटतं कुठेतरी याच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे. मी अनेकदा एक उदाहरण सांगतो की तो जो मूर्तिकार असतो तो मूर्ती नेमकी कशी घडवतो, तो त्या मुळात मूर्ती त्या दगडात असते. तो जो कलावंत आहे, मूर्तिकार आहे, तो त्या दगडातला फक्त नको असलेला भाग जो आहे, अनावश्यक भाग जो आहे, तो फक्त छन्नीने टोकून बाजूला काढतो, मूर्ती तयार होते. हे आयुष्यातलं सूत्र लक्षात ठेवा की आयुष्यात नको असलेल्या, अनावश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर बाजूला काढून टाकल्या तर आयुष्य तसंच सुंदर होत जातं. मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाचं आमचं कुठलंही आर्ट एक्झिबिशन असतो त्याच्यामध्ये सतत मुलांकडून करोड घेण्याची मॅडमची धडपड असते. मुलंही त्याच्यामध्ये बिझी असतात. आता आर्ट एक्झिबिशनचं गेस्ट हे आम्ही जे ठरवायचे असतो आम्ही त्याच्याकडे लक्ष जास्त देत नाही, कारण मला आपले सगळे घरचेच लोक बोलवायचे जेणेकरून जास्त प्रॉब्लेम नको. त्याच्यामुळे हे सगळे घरचे लोक माझा मान देऊन बोलवल्यावर त्यांनी घेऊन आले, त्याच्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन. ऍडिशनल कमिशनर मुकुल पाटील सर यांना मी आज सकाळी फोन केलेला आहे. समजा ऍडिशनल कमिशनर ऑफ जीएसटी त्यांना मी आज सकाळी फोन करतो, सर प्लीज आमच्या कार्यक्रमाला या आणि गेस्ट म्हणून थोडा आम्हाला प्रयोग करा. त्याच्याकरता तसे शरद सूर्यवंशी सर हे माझे बालमित्रच आहेत. यांना मी काल नाही आज सकाळी फोन केला, ते मॉर्निंग वॉकला असतील, तर तुम्हाला यायचं आहे. आणि ते सर वर्धेवरून इथे आले आहेत. जे डायरेक्टर कोर्स आहेत नागपूर युनिव्हर्सिटीचे, असे आमचे रिलेटेड ते माझ्या एका शब्दावर वर्धेवरून इथे आले, म्हणून थोडा उशीर झाला त्यांना, पण त्याकरता मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तसेच सुनील कुईकर हा माझा बालमित्र आहे, आम्ही लहानपणापासून सोबत असायचो. हे सिनियर जर्नलिस्ट आहेत. हे पण यांना मी काल संध्याकाळी सांगितलं फोन करून, हे मुंबईला होते,
बघा मुंबईला होते म्हणजे ठीक आहे म्हणे मी येतो उद्या सकाळी, सकाळची फ्लाईट घेतली आणि तसेच आले. तर खूप खूप आभार. आणि म्हणून प्राध्यापक खडसे सर जे आमच्या अकॅडमीची सुरुवात झालेली होती तेव्हापासून ते आमच्या सोबत आहे. जे आम्ही एक्झिबिशन पहिले भरवलेलं त्यांनी मुलांना सगळ्या आमच्या स्टुडंटला कौतुकाची थाप दिलेली होती. तेव्हापासून ते आमच्या सोबत आहेत. म्हणजे आम्हाला जरी इथे एवढंही बदल झालेला असेल पण असं काही वाटलेलं नाही, काही टेन्शन. कारण सगळे घरचीच माणसं आणि आम्हाला खरंच आता वाटतं की सगळी घरचीच माणसं. जे माझ्या एका शब्दाला मान देऊन आले तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या कार्यक्रमाला आल्या आणि आमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला याबद्दल मी तुमचे अकॅडमी तर्फे आणि पर्सनली थँक्यू बोलतो. थँक्यू सर. लोकांसाठी आता प्रदर्शनी ओपन आहे. तुम्ही एक एक चित्राचा आस्वाद घ्या आणि शेवटी आज जेव्हा कंटिन्यूस आम्ही फॉलोअप करत आहोत त्यांनी पण आपले पॉईंट्स बसलेले आहेत. त्याच्याकरता त्यांना खूप खूप आभार आणि धन्यवाद. मोठे मोठे इव्हेंट आपण घेऊया तुमच्या सहभागीने. त्याच्या सगळ्या पॅरेंट्सचे आणि स्टुडंटचे पुन्हा एकदा हार्दिक आभार. सगळ्यांना थँक्यू. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.